देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिने भगे संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना समचरण सरोजम सांद्रणीलांबुधाभं जगननिहित पाणी मंडना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथमारणं चरणा संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासपुता जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंत श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता
काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुवटा अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दान लागुनी त्रिविध तापाची करावया झाडली भक्ता लागी तो पावशी निर्वाणी देव वसे चित्ती त्याची घडावी संगती किंवा त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। भगवान हनुमंतरायाच्या पावन पवित्र दरबारामध्ये अधिष्ठान तुळजा मातेच्या दरबारामध्ये चालत असलेला भक्ती उत्सव हा नाम उत्सव आणि या नाम उत्सवातील ही कीर्तन रूपी सेवा कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू असणारे श्रीमंत श्री जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबार आहे यांच्या 4 चरणाचा मागणीपर प्रकरणामधला हा अभंग आहे। महाराज या अभंगामध्ये मागणी मागतात। मागणी मागत असताना महाराज म्हणतात देवा ज्याच्या चित्तामध्ये तू वसलेला आहेस वसणं म्हणजे या ठिकाणी बसलेला आहेस नवे नवे ज्याचं चित्त तू झालेला आहेस ज्या भगवत भक्ताचं चित्त तू झाला अर्थात ज्या भगवत भक्ताने आपलं चित्त तुला समर्पित केलेला आहे असा जो भगवत भक्त आहे असा जे संत महात्मे आहेत त्यांची संगती मला या ठिकाणी दे काहो महाराज त्यांची संगती तुम्ही या ठिकाणी मागतात का मागतात महाराज म्हणतात त्यांची संगती करणं मला या ठिकाणी आवडतं माझ्या मनाला आवडतं नुसती आवड नाही तर आवडीचं रूपांतर या ठिकाणी वासनेमध्ये झालेलं आहे म्हणून देवा माझी ही वासना तुम्ही या ठिकाणी पूर्ण करावी मला माहिती तुम्ही माझी आवड माझी वासना पूर्ण करणार आहे पण एकदा मला त्यांची संगती घडली की परत माझी त्यांची आणि माझी अंग संगाने ताटातूट होऊ नये अशी माझी या ठिकाणी इच्छा आहे काहो महाराज काय त्या संतांच्या संगतीमध्ये असं विशेष आहे की तुम्हाला त्या संतांची संगती पाहिजे महाराज म्हणतात सध्याचा जर विचार जर केला तर खऱ्या अर्थाने संतांच्या संगतीमधलं जे जीवन आहेत ना तेच खऱ्या अर्थाने या ठिकाणी जीवनाला भलं करणार आहेत किंवा त्यांच्या संगतीमध्येच राहणं हेच या ठिकाणी आपलं भलं करणार आहे म्हणून मला त्यांची संगती या ठिकाणी पाहिजे अशा प्रकारे या अभंगाचा सरळ सरळ भाव मी आपल्या पुढे या ठिकाणी मांडलेला आहे। अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अतिशय गरजेचं आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव मोठ्या आनंदाने या ठिकाणी पार पडतोय। याही वर्षी मोठ्या आनंदाने हा उत्सव सुरू झाला। या उत्सवातील उपांत्य दिवसाची म्हणजे जागराची सेवा सर्व या ठिकाणी उत्साहप्रेमी नवे नवे सर्व या अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भागवत ज्ञान यज्ञ कीर्तन महाराज यांची रुची यांचं प्रेम ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे अशा सर्व भाविक भक्तांनी ही चिंतनरूपी सेवा माझ्याकडे दिलेली आहे। हे चिंतन करत असताना खऱ्या अर्थाने आज उपांत्य दिवस आहे। मला माहिती आहे सर्व मंडळी या ठिकाणी दिंडीमध्ये महाराज प्रदक्षिणा करून आलेली आहे। सुंदर महाराजांचा दीपोत्सवाचा नयनरम्य असा अनुभव खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि मला आता ही चिंतनरूपी सेवा आपल्या नियोजित वेळेपेक्षा गाडी 1 तास उशिराने निघाली। नियोजित वेळेपेक्षा गाडी 1 तास उशिराने निघाली पण काही काळजी करू नका गाडी जरी उशिरा निघाली तरी ड्रायव्हरचं कर्तव्य आहे की वेळेवरती पोहोचवणं म्हणून तुम्ही काळजी करायची नाही। बरोबर नियोजित वेळेमध्ये बरोबर 12 वाजेपर्यंत चिंतन आपण करू 12 वाजेपर्यंत नाही महाराज अशी वेळ तुमच्यावर येऊनच देणार नाही मला घरी आम्हाला जाऊ द्या त्याच्या अगोदरच बरोबर 10:15 वाजता 10:20 आपण या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करू। अभंगाचा भाव या वेळेमध्ये मला किती सांगता येईल हे मला माहिती नाही चला भगवंताची सेवा आपल्याला करायची आहे। इथे सेवा करत असताना खऱ्या अर्थाने आनंद आहे
की या सेवेसाठी उपस्थित असणारे सर्व माझे गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या मुखामधून आपण ज्ञानेश्वरीचं ब्रह्म साम्राज्य दीपिका असणारी ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीची खऱ्या अर्थाने महाराज मधुर अशी वाणी ज्यांची महाराज खऱ्या अर्थाने पिकलेली आहे, त्या ज्ञानेश्वरीचं पारायण ज्यांच्या मुखामधून आपण श्रवण करतोय. नवे श्रीमद भागवताची सेवा, श्रीमद या ठिकाणी महाराज ग्रंथांची सेवा, गीतेची सेवा आणि खऱ्या अर्थाने रामप्रभूंची सेवा करणारे, परम आदरणीय रामायणाची सेवा करणारे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांच्या श्रीमुखामधून आपण रात्री सुंदर अशी या ठिकाणी सेवा कीर्तन श्रवण केलेला आहे. मी महाराजांना काल शब्द दिला होता की मी येतो म्हणून, बरं का, तुमच्या कीर्तनाला येतो म्हणून शब्द दिला होता. पण काय करतात तुमचं आमचं असं आहे, आपल्याला शक्यतो बदली काम येतं. बदली कामावरती बऱ्याच वेळेला जावं लागतं. एके ठिकाणी रात्री कीर्तन करायला अडचण आली आणि मला अचानक फोन आल्यामुळे मला दुसऱ्या ठिकाणी कीर्तनाला जावं लागलं. मला वाटलं मी आलो नाही म्हणून महाराज या ठिकाणी येणार नाही. पण महाराजांचं मन मोठं आहे, अंतःकरण मोठं आहे. महाराज या ठिकाणी खऱ्या अर्थाने माझ्यावरती नितांत प्रेम, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आहे महाराज श्री हरिभक्तीपरायण कैलास महाराज पंडित महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे डमाळे गुरुजी आहेत. आदी करून सर्व महाराज मंडळीमध्ये अतिशय सुंदर आवाज ज्यांचा आहे असे आमचे या ठिकाणी महाराज संगीत अलंकार श्री राजगुरू महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांची ज्ञानेश्वरीची सेवा फार मोठी आहे. महाराजांचं नाव मी विसरलो, थोरात महाराज या ठिकाणी आहेत. सर्व बाबा आहेत. आदी करून सर्व बालगोपाल बरं का उभे या ठिकाणी, बालगोपाल इकडे या सर्व आमच्या ताई उभ्या आहेत. मृदंगावरती श्री हरिभक्तीपरायण आमचे शशिकांत महाराज आपल्याच गल्लीतला आहेत. या ठिकाणी आपलं एक चांगल्यापैकी महाराज एक फुल उमलत आहे आणि उमललंच पाहिजे. आनंद आहे महाराज, म्हणजे फुल उमललं म्हणजे आपला सुगंध बरोबर घेता येतो ना, हा सुगंध घेता येतो. म्हणून महाराजांची सेवा मोठी आहे. उपस्थित असणारे सर्व हार्मोनियम होते आमचे काटे गुरुजी आहे. त्याचप्रमाणे आमचे दीप समुद्रकार का अवघडच नाव मूळ रुळ समुद्र काका या ठिकाणी आहेत. पहिल्या दिवशी सांगितलं मला लक्षात नाही. रुळ समुद्र काका आहेत. आमचे चव्हाण साहेब आहेत. राजपूत अण्णा आहेत. कदम काकांचे आमचे चिरंजीव या ठिकाणी आहेत. इकडे महाराज सर्व डोमे काका आहेत. आमचे साळुंके या ठिकाणी साळुंके साहेब आहेत. त्याचप्रमाणे 8 दिवस ज्यांनी खूप कष्ट घेतले असे आमचे गावंडे साहेब आहेत. इकडे कांबळे काका आहेत. आधी करून आता सर्वांचेच नावं घेणं मला या ठिकाणी नियोजित वेळेमध्ये शक्य नाही. पण सर्व जे माझ्या समोर दृष्टीला पडत आहेत तेव्हा सर्व आपण तिकडे वरती बसलेले महाराज मंडळी सर्व महाराज आहेत. आधी करून सर्वांच्याच उपस्थितीमध्ये तुम्ही मॅडम महाराज यांचेच नाव घेतले, आम्ही नाही बसलो तर तुम्ही बसलेले आहे, तुम्हीही बसले. यांचे नावं घेतले म्हणजे आमच्या ओठावरती बसलेले आणि तुम्ही मात्र आमच्या हृदयामध्ये बसलेले. हृदयाचं लवकर ओठावरती येत नाही ना. म्हणून सर्व मंडळी खऱ्या अर्थाने विशेषत्वाने या उत्सवामध्ये महाराज मोठं सहकार्य महिला मंडळीचं आहे. अगदी चटाई टाकण्यापासून बरं का, चटाई टाकण्यापासून महिला मंडळीचं इथे मग जाधव मावशी असतील, यादवताई असतील, तिडके अक्का असतील, आधी करून सर्व डोमेताई. आता सर्व मला नाव आठवत नाही. आमच्या मगर मावशी बरं का बसल्याच मागे नशन मारत माझं नाव नाही घेतो. आमच्या मगर मावशी आधी करून सर्व कथेला तर महाराज हा मंडप आम्हाला कमी पडतो. कथेला मंडप कमी पडतो. अगदी नामदेव मंदिरापासून मंडळी या ठिकाणी कथेला येतात. मला थोडंसं वाटलं होतं यावर्षी आपल्या बाजूला मोठा उत्सव आहे, कदाचित माझ्या कथेला कोणी येतं की नाही, मला असं वाटलं होतं. मला सुरुवातीला आपल्याला म्हणजे असं उत्सव सुरू करत असताना सजारी आता मोठा उत्सव चालू आहे असं वाटलं, कोणी येतं की नाही उत्सवाला, आम्ही भ्रमित होतो. पण खऱ्या अर्थाने या हनुमंतरायावरती आणि तुळजाभवानी मातेवरती आपली श्रद्धा आहे आणि या श्रद्धेने महाराज आपण सर्वजण या ठिकाणी येतात आणि आमच्यासारख्यांची सेवा या ठिकाणी गोड करून घेतात. याचा मोठा आनंद आहे, याचा मोठा आनंद आहे. म्हणून चला संत महात्म्याची सेवा आपल्याला करायची, भगवान परमात्म्याची सेवा करायची. भगवंताची सेवा करत असताना हे जागराचं चिंतन महाराज सर्वांनी माझ्याकडे दिलेलं आहे. जागराचं कीर्तन म्हणजे भगवान परमात्म्याकडे मागणी मागायची. आपण सेवा केली, कोणी या ठिकाणी महाराज काय सेवा केली याचं प्रत्यक्ष दर्शन मला या ठिकाणी ज्ञान आहे. पण ऐका,
महाराज आज आपण सेवा केलेली आहे. काही मंडळी असेल की त्यांनी या मंडपामध्ये येऊन तनाची सेवा केलेली आहे. काही मंडळींनी महाराज या ठिकाणी मनाने खऱ्या अर्थाने सेवा करत आहेत आणि खऱ्या अर्थाने धनाची सेवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काही मंडळी जरी येत नसले अदृश्य रूपाने या ठिकाणी महाराज ते धन पुरवतात. म्हणून आपलं चिंतन यथा सांग रीतीने 28 वर्ष झाले, त्यापेक्षाही जास्त वर्ष झाले असतील. आपली सेवा खऱ्या अर्थाने अविरत या ठिकाणी चालू आहे. म्हणून सेवा करत असताना भगवान परमात्म्याची सेवा आपल्याला करायची आहे. सेवा करतोय तर मग मेवाही मागण्याचा आपला अधिकार खऱ्या अर्थाने या ठिकाणी होतो. आणि मग आज आपल्याला भगवंताकडे मेवा मागायचा. सेवा असेल तर मेवा मागता येईल. मागणी प्रकरणामधला अभंग निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेमध्ये अनेक प्रकरणं आहेत, त्याच्यामध्ये मागणी प्रकरण आपल्याला बघायला मिळतं. आता मागणी म्हटलं की महाराज 3 गोष्टीचा विचार प्रकर्षाने आपल्याला करावा लागतो. 3 गोष्टीचा विचार करत असताना पहिलं म्हणजे मागणी. पहिला विचार मागणीचा येतो, दुसरा विचार मागणाऱ्याचा येतो आणि तिसरा विचार ज्याच्याकडे मागणी मागितलेली आहे त्याचा महाराज या ठिकाणी विचार आपल्याला करावा लागतो. मागणी करत असताना खऱ्या अर्थाने मागणी कशी मागितली पाहिजे, काय मागितलं पाहिजे याचं चिंतन पुढे मी वेळ मिळेल तर आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. पण ऐका, मागणीवरून मागणाऱ्याची उंची कळत असते. मागणीवरून मागणाऱ्याची विचार क्षमता आपल्या लक्षात येते आणि मागणीवरून याचं जीवन नेमकं हा कुठे व्यतीत करतोय याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी येते. लक्षात ठेवा, आपल्याला जर आपण देवाच्या समोर उभं राहिलो आणि माग जर असं तुम्हाला देव जर भेटलेच आणि ते जर म्हटले आपल्याला काहीतरी माझ्याकडे मागा, तर आपण काय मागू याच्यावरून आपल्या अंतःकरणाची स्थिती महाराज या ठिकाणी आपण कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत अजून याचं ज्ञान आपल्याला त्याच्या मागणीवरून होतं. लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत असतो, एखादा राजा प्रसन्न झाला, एखाद्या व्यक्तीला राजा प्रसन्न झाल्यानंतर आता राजा सर्वस्व द्यायला तयार आहे. तो राजा आपल्याला म्हणतोय काहीतरी मागा. समोरच्या मागणाऱ्याने राजा प्रसन्न झाला तरी बिडी पिळवण्यासाठी काडीच मागावी, याच्यावरून त्याची उंची कळते की हा कोणत्या स्तरामध्ये या ठिकाणी जीवन जगतोय. मागणीच्या विचारावरून खऱ्या अर्थाने मागणारा त्याची उंची, त्याचे विचार, नवे त्याच्या बुद्धीची क्षमता आपल्या या ठिकाणी लक्षात येते. जीव म्हटला की जीव या प्रपंचाच्या महाराज खऱ्या अर्थाने राहडगाडग्यामध्ये गुंतलेला आहे. जीवाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने माग म्हटलं की तो या प्रपंचाच्या राहडगाडग्यातूनच या ठिकाणी मागणारे वाढावे संतान, निगृही व्हावे धनधान्य, याच्या पुढे आपली मागणी जात नाही. मागणारा जीव आहे. अर्थात असंच वस्तू आपण या ठिकाणी मागत असतो. मागत असताना मागू नये त्या विचाराचा मी नाही, मागू नये त्या विचाराचा मी नाही. पण लक्षात ठेवा, मागितल्यानंतर असं काहीतरी मागा, असं काहीतरी मागा तर ते मिळाल्यानंतर परत काही मागण्याचं शिल्लकच नाही राहील. असं मागितलं पाहिजे की नाही, तर एकदा का ते मागितल्यानंतर ते मिळाल्यानंतर परत कोणाच्या पुढे हात पसरवण्याची वेळच आपल्याला या ठिकाणी आली नाही पाहिजे. म्हणजे असं मागा की जे न संपणार आहे, शाश्वत आहे आणि अविनाशी आहे, असं आपण या ठिकाणी मागितलं पाहिजे. आणि खरं महाराज आपल्या स्वरूपाचं, आपल्या मागणीचं जर स्वरूप जर बघितलं, हे संपणारी वस्तू आपण मागत असतो. जे नाशिवंत आहेत ते आपण या ठिकाणी मागत असतो आणि जे खऱ्या अर्थाने या ठिकाणी महाराज कधीतरी त्याचा लय होणार आहे ते मागितल्यामुळे आपल्या जीवनामध्ये पूर्णता, नवे जीवनाची पूर्तता कधीच होत नाही. लक्षात ठेवा, मी सांगत होतो मागणाऱ्यावरून नवे मागणीवरून मागणाऱ्याची उंची कळते. आजच्या अभंगामध्ये तुकोबारायांनी मागणी मागितली, पण मागणीचं जर स्वरूप जर आपण जर बघितलं तर काय आहे, महाराज म्हणतात ज्याच्या चित्तामध्ये तू वसलेला आहेस, म्हणजे ज्याचं चित्त तू झालेला आहे, नवे जो भगवत भक्त तुझ्या स्वरूपाशी एकरूप झालेला आहेत ना, अशा भगवत भक्ताची संगती महाराज या अभंगामध्ये खऱ्या अर्थाने मागतात. त्या भगवत भक्ताची संगती मला या ठिकाणी दे देवा. म्हणजे भगवत भक्ताची संगती आता देवच मागतात आणि देव एक असं या ठिकाणी महाराज आहेत की तो मिळाला की परत काही मिळवण्याचं शिल्लकच राहत नाही. म्हणजे विषय हा
या ठिकाणी महाराज न संपणारा विषय, नवे नवे त्याच्यात तो मिळाला की बाकी सर्व काही त्याच्यामध्ये या ठिकाणी येतं. म्हणून मागणी मोठी आहे जगद्गुरु तुकोबारायांची. बरं ठीक आहे, ज्याच्याकडे मागणी मागितली तो देव या ठिकाणी म्हणजे भगवत भक्ताची मागणी आहे. ज्या देवाकडे मागणी मागतात त्या देवाचा जर विचार जर केला तर तो देवही मोठा आहे. नवे नवे देण्याचं सामर्थ्य त्याला आहे. नवे नवे त्याच्याकडे सर्व वस्तू या ठिकाणी महाराज उपलब्ध आहे. असा असणारा सार्वभौम म्हणजे मागणी ही उंच आहे. मागणाऱ्याची तुकोबारायांचा जर विचार जर केला तर त्यांची उंची आता महाराज या ठिकाणी जर बघायची जर म्हटली तर तुकोबाराय म्हणजे कोण आहे तर लक्षात घ्या. तुकिता तुलनेशी तुकाशी आले, तुकिता तुलनेशी, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. खऱ्या अर्थाने ब्रह्मच तुकोबारायांच्या रूपाने या ठिकाणी आलं. हे कोण सांगतंय म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, कृष्ण आहे का तुझा लक्षात ठेवा. तुकोबाराय म्हणजे भगवान परमात्माच आहे. असे खऱ्या अर्थाने भगवत स्वरूप असणारे महात्मे काय या ठिकाणी मला संसाराची मागणी करतील, नवे नवे आपल्या स्वरूपाचीच मागणी या ठिकाणी करतील हे लक्षात घ्या. म्हणून याचा आवाज थोडंसं व्यवस्थित करा. जो विको वगैरे महाराज मागणी मोठी आहे, मागणारे हे श्रेष्ठ आहे आणि देणारा सुद्धा महाराज या ठिकाणी उंच म्हणजे नवे नवे मोठा आहे. खऱ्या अर्थाने महाराज पण मागणीचाच विचार आपण या ठिकाणी करतोय. मागणी या ठिकाणी कोण करत असतो? जो अपूर्ण आहे तो मागणी करत असतो. आता मी तुमच्याकडे जर मागणी करत असेल तर लक्षात ठेवा मागणी मला का करावी लागते महाराज माझ्याकडे नाही म्हणून. पण संत महात्म्यांचा जर विचार जर केला संत महात्म्याकडे नाही हा विषयच नाही. पण चला तोही विषय लांबत जाईल म्हणून मला लवकर चिंतनाकडे या ठिकाणी यायचे. पण मागणारे जे आहेत ते संत आहेत आणि संत जीवनाचा जर विचार जर केला तर आम्ही कीर्तनामध्ये कथेमध्ये ऐकलंय संत कोणाला म्हणतात जो कधीच दुसऱ्याच्या पुढे हात पसरत नाही त्याला काय म्हणतात संत म्हणतात. मला सावता महाराजांकडे भगवान परमात्मा गेले आणि गेल्यानंतर सावता महाराजांना बोलू लागले महाराज मी तुमच्यावरती प्रसन्न आहे. काय भक्ती तुम्ही केली कर्म सिद्धांत जर बघायचा असेल तर तुमच्याकडे बघितल्यानंतर आमच्या लक्षात येतो नवीन नवीन जगाला कळेल एवढी सुंदर तुमची भक्ती आहे. मी तुमच्यावरती प्रसन्न आहे. तुम्हाला काही मागायचं असेल तर माझ्याकडे या ठिकाणी मागा. सावता महाराजांनी भगवंताकडे बघितलं देवा अरे मला मागा म्हणतोस पण मी कोण आहे तुला माहिती का? मी तुझा भक्त आहे. नवे संत या ठिकाणी आहे. मग संत कोणाला म्हणतात भक्त कोणाला म्हणतात? सावता महाराज म्हणतात आम्हाला काय कमी आहे तुला म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे. खरे आपण त्रैलोक्याचे राजे आम्ही आहोत. आम्हाला काही मागण्याची गरज नाही. नवे नवे मागणे ते आम्हा नाही हो कोणा नाही हो कोणाशी. आम्हाला दुसऱ्याच्या पुढे हात पसरवण्याची गरज नाही.
पण असे म्हणणारे तुकोबार आहे नवे नवे खऱ्या आपण तुकोबारांचे अनेक अभंग मागणी प्रकरणामध्ये नवे नवे ते तुकोबार आहे कधी कधी जे मागतात त्यांचा धिक्कार करतात महाराज म्हणतात तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेकणे हात पसरीचिने धिगत्याचे जो दुसऱ्याच्या पुढे हात पसरवतो त्याचं जीवन कसं धीग म्हणतात धीग आहे त्याच्या जीवनाला या ठिकाणी किंमत नाही काडी मोर त्याचं जीवन आहे मग दुसऱ्याच्या मागणीला महाराज या ठिकाणी धीग म्हणणारे नवे आणखी बरेच अभंग आहेत की जगद्गुरु तुकोबारांनी मागण्याचा धिक्कार केलेला आहे नवे नवे हात पसरवण्याचा धिक्कार केला नवे नवे जळोजीने लाजीरवाने ऐसी अशी नारायणे उपेक्षिते सर्वथा महाराज भिक्षापात्र अवलंब जो दुसऱ्या पुढे भिक्षापात्र अवलंबतो महाराज त्याच्या जीवनाला काही किंमत नाही असे म्हणणारे तुकोबार आहे पण महाराज या ठिकाणी आपल्याला प्रमाण बघायला मिळतात मागताना दिसतात संत मागतच नाही का असा एक प्रश्न निर्माण होतो मागतच नाही का संत मागत नाही असा विषय नाही संत मागतात पण महाराज मागत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थाने विचार करून या ठिकाणी मागत असतात विचार करून मागतात महाराज म्हणतात या ठिकाणी जे उचित आहेत ना ते उचित मात्र संत मागितल्याशिवाय राहत नाही काही मागणे काही मागणं आम्हाला अनुचित आहे पण काही मागणं मात्र आम्हाला उचित आहे लक्षात ठेवा आता अनुचित मागणं कशाला म्हणतात उचित मागणं कशाला म्हणतात थोडस चिंतनाचा हा विषय अनुचित मागणं म्हणजे या ठिकाणी महाराज भगवान परमात्मे व्यतिरिक्त मागणं याला या ठिकाणी अनुचित मागणं म्हणतात म्हणजे भगवान परमात्म्या व्यतिरिक्त जे जे काही सर्व आहेत ना त्याचं स्वरूप आपण नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो कसं आहे ते तर माईक आहे माईक आहे भगवंताने इच्छेने मायेने निर्माण केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी माया येते त्या ठिकाणी दुःखाला आमंत्रण द्यायची गरज नाही बघा एखादी माय आली की महाराज तिच्या लेकरांना बोलावं लागत नाही आणि मायेचं लेकरू म्हणजे दुःख आहे बर का मायेचं लेकरू म्हणजे दुःख आहे माया ज्या ठिकाणी त्या ठिकाणी दुःख आहे बाकीचं भगवान परमात्म्या व्यतिरिक्त सर्व माईक असल्यामुळे ते दुःखाला कारण ठरतं आणि हे संतांच्या दृष्टीने अनुचित मागणे म्हणजे भगवंता व्यतिरिक्त मागणं याला अनुचित मागणं म्हणतात आणि भगवंतच मागणं याला या ठिकाणी उचित मागणं म्हणतात याच्यासाठी मी नेहमी कीर्तनामध्ये एक उदाहरण सांगत असतो कौरव पांडवांचं युद्ध भगवान परमात्मा गेले होते शिष्टाई करायला तरी सुद्धा मला देव जाऊन सुद्धा उपयोग झाला नाही दुर्योधनाने ते युद्ध या ठिकाणी म्हणजे शिष्टाई फेटाळली युद्ध ठरलेलं आहे युद्ध ठरल्यानंतर भगवान परमात्म्याची शिष्टाई फेटाळली आणि मग गेलेल्या देवाला दुर्योधन म्हणतो देवा या ठिकाणी 56 लोक तुमच्यासाठी तयार केले चला जेवायला भगवंताने ते 56 लोक असे या ठिकाणी बाजूला केले आणि विदुरजीच्या घरी भगवान परमात्मा गेले याचं चिंतन आहे आपल्याला ते सांगायचं नाही पण जेव्हा शिष्टाई भगवान परमात्म्याची फेटाळली भगवान परमात्मा द्वारकेला निघून गेले धर्मराजाला सांगितलं बाबा युद्ध केल्याशिवाय पर्याय नाही युद्ध करावं लागतं बर 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 आणि मग आता युद्ध ठरलेलं आहे दुर्योधनाने विचार केला युद्ध बोललोय युद्ध करणं आता अटळ आहे युद्ध करायचं म्हणजे सामग्री पाहिजे ना काहीतरी आपल्याकडे पाहिजे सैन्य पाहिजे
शस्त्र पाहिजे आणि आहे तेवढं शस्त्र तेवढं सैन्य पुरे पडेलच मला असं वाटत नाही. आणि मग आता दुर्योधनाने विचार केला आपण कोणाकडे तरी सैन्य मागितलं पाहिजे, शस्त्र मागितलं पाहिजे. आणि मग कोण येत असा की तो आपली पूर्तता करू शकतो. लगेच लक्षात आलं भगवान श्रीकृष्ण परमात्मा, याच्याकडे जाऊया. महाराज भगवान परमात्म्याकडे दुर्योधन शिष्टाई पेटाळल्यानंतर युद्ध सामग्री मागण्यासाठी निघालाय. जात असताना अर्जुनालाही कळलं, अर्जुनही मागून निघालेला आहे. पण बघा भगवान परमात्मा त्याला काय कळत नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, येते अंतर विश्वे विश्वंभर परी अर्चिन लगे. असा असणारा भगवान परमात्मा प्रत्येकाचं मनोगत जाणतो. आम्ही तर म्हणत असतो मुंगीच्या पायामध्ये घुंगरू. बघितलं का तुम्ही कधी? मी बघितलं असेल मुंगीचा तुमचा संबंध जास्त आहे. पण ऐका, मुंगीच्या पायामध्ये जे घुंगरू आहेत ना, ते घुंगरू सुद्धा तो ऐकतो, म्हणजे त्याचा आवाज तो ऐकतो. एवढा मला भगवान परमात्मा सूक्ष्म वस्तूचा विचार करणार आहे. आणि मग भगवान परमात्म्याला कळालं की दुर्योधन आपल्याकडे येतोय. हा जर सुरुवातीला आला नव्याने शिष्टाईकडे तोंडही आपल्याला लवकर बघायचं नाही. देव आणि महाराज या ठिकाणी सर्वांना सांगितलं, नवे असं गरम या ठिकाणी वस्त्र घेतलं आणि भगवंत झोपून राहिले. झोपाचे नाटक केलं देवाने. दुर्योधन आला आणि आल्यानंतर विचारलं देव कुठे? म्हणे झोपले. आता मला झोपील उठवायचं कसं? दुर्योधन आला आणि मग भगवान परमात्म्याच्या खऱ्या अर्थाने डोक्याजवळ जाऊन बसलेला आहे. डोक्याजवळ जाऊन बसला. थोड्या वेळाने अर्जुनही त्या ठिकाणी आला आणि अर्जुन आल्यानंतर भगवंताच्या चरणाजवळ बसलेला आहे. बघा याच्यामधून एक सिद्धांत असा मिळतो, महाराज अर्जुन भक्त आहे आणि भक्ताची जागा ही भगवान परमात्म्याच्या डोक्याजवळ नाही तर कुठे असते? पायाजवळ असते. अर्जुनाने दाखवून दिला. अर्जुन पायाजवळ बसला. देवाने डोळे उघडले. डोळे उघडल्यानंतर समोर अर्जुन दिसला. अर्जुना अरे केव्हा आलास? महाराज तो पाठीमागे बसलेला होता ना, तो पाठीमागे म्हणलो हो देवा. त्याला काय विचारतात त्याच्या अगोदर मी आलोय म्हणे. आणि दुर्योधन म्हणजे या ठिकाणी अर्जुनाला अर्जुन म्हणतच नव्हता, मला मग अर्जा म्हणा. अर्जानंतर आलाय, मी अगोदर आलोय, मला विचारा. बरोबर विचारतो बाबा, कशासाठी आला? म्हणजे काही नाही, या ठिकाणी युद्ध ठरलेलं आहे, युद्ध सामग्री मागण्यासाठी आलोय. अर्जुना तो रे, माझंही तेच कारण आहे, तेच कारण आहे हो. आणि मग दोघं मी बघा म्हणे, तुम्ही दोघंही माझ्याकडे मागायला आले. तुमचं काय असेल वैर मनुष्य मला माहिती नाही, माझ्यासाठी तुम्ही दोघेही सारखेच आहे म्हणे नात्याने. मग असा नियम असा आहे, अर्जुन हा लहान होता वयाने दुर्योधनापेक्षा. आणि मग शास्त्र असं सांगताय मला प्रॉपर्टीचे वाटे करत असताना मोठ्या भावाने मला वाटे करायचे आणि लहान भावाला काय म्हणायचं, उचल तुला जो पंचमंडळी वाटे त्यांनी वाटे केले की लहान भावाला विचार सांगायचं तुझा पहिला नंबर, तू उचल. मग भगवंत म्हणे अर्जुन लहान आहेत ना, बोल अर्जुन तुला काय पाहिजे? तुम्हाला मी मानत नाही अर्जुनाला, मग मी आलो पहिला, मी मागणार. बरोबर ठीक आहे बाबा माग. माग म्हटल्यानंतर दुर्योधनाने भगवंताकडे मागणी मागितलेली आहे. मागणीचा गोड विचार आहे. मागणी मागत असताना काय पाहिजे दुर्योधना? अगोदर भगवंताने सांगितलं बघा माझ्याकडे मागणी मागायला आले, मी या ठिकाणी माझे जे काही तुम्हाला देणार आहे त्याचं मी या ठिकाणी स्वरूप सांगतो. बघा म्हणे एका बाजूला मी एकटा राहील, तर ज्या बाजूने मी एकटा राहील एक लक्षात ठेवा, हातामध्ये शस्त्र धरणार नाही, शस्त्र हातामध्ये धरणार नाही. आणि गरजच पडली तर युक्तीच्या 4 गोष्टी सांगेल. एका बाजूला हे राहील आणि एका बाजूला मात्र माझं चतुरण्य सैन्य राहील. शस्त्र अस्त्र सर्व त्याच बाजूला राहील असं म्हटल्यानंतर दुर्योधन बोल तुला काय पाहिजे? देवाला माहिती होती त्यांची अक्कल कोणपर्यंत चालते म्हणून. बोल दुर्योधन तुला काय पाहिजे? दुर्योधन विचार करू लागला. हा म्हणतो ज्या बाजूने मी असेल त्या बाजूने शस्त्र हातामध्ये धरणार, युक्तीच्या 4 गोष्टी सांगेल. युद्ध करायचंय तिथे काय प्रवचन ऐकायचं की युद्धभूमीमध्ये? त्याने विचार केला देवाला मारण्यापेक्षा एक काम करू, देवा मला तू नको, मग मला या ठिकाणी तुझं सैन्य पाहिजे आणि तुझं शस्त्र पाहिजे. भगवान परमात्मा त्याच्याकडे बघतात. बर अर्जुना तुला रे, अर्जुन म्हणतो मला तेव्हा शस्त्रही नको आणि मला सैन्यही नको, मला फक्त तूच तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा.
फक्त तूच पाहिजे, तो माझं व्हावा, तो माझं बाकीचं काही नको मला, काही नको. आता इथे दोन्हीही मागण्या आहेत बरं का. अर्जुनाचीही मागणी आहे आणि दुर्योधनाचीही मागणी आहे. दुर्योधनाची मागणी अनुचित मागणी आहे आणि अर्जुनाची मागणी मात्र उचित मागणी आहे. तसं मागणीचं जर स्वरूप जर बघितलं ना तर महाराज या ठिकाणी भगवान परमात्म्याविषयी मागणी मागणं, संतांविषयी मागणी मागणं, याला या ठिकाणी उचित मागणं म्हणतात. आज अभंगाचा जर आपण जर विचार जर केला ना तर या अभंगामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांनी उचित मागणी मागितलेली आहे. म्हणजे संतांच्या संगतीविषयी मागणी मागितलेली आहे. पण संतांचं स्वरूप सांगत असताना थोडंसं चिंतन करायला मिळतं. महाराज संत कोणाला म्हणतात किंवा संतांची अवस्था काय या अभंगामधून आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आपण संतांची व्याख्या करतो की नाही, वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला बघायला. सन्मार्ग वर्तन्ते ती संता, हा ती संतांची व्याख्या किंवा देवते संत असं म्हणत असताना ते देव संत या ठिकाणी भूतलावरती आलेले किंवा जे भगवान परमात्म्याचं अखंड चिंतन करतात त्यांना संत म्हणतात. आजच्या अभंगाच्या भाषेमध्ये या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपण बघूया संत कशाला म्हणतात, म्हणून संतांची अवस्था कशी असते, संतांचं स्वरूप काय. तर महाराज म्हणतात संतांचं या ठिकाणी लक्षण सांगत असताना संतांनी महाराज या ठिकाणी आपलं मन अंतःकरणाचे जे चार भाग आहेत ना, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, हे चार भाग सांगितले. त्याच्यामध्ये चित्त हे फार महत्वाचं आहे. आणि मग हे चित्त जे आहेत ना, या चित्तामध्ये खऱ्या अर्थाने जो भगवान परमात्म्याला बसवतो त्याला संत म्हणतात. चित्तामध्ये भगवान परमात्मा बसवणं फार कठीण आहे बरं का. चित्तामध्ये भगवान परमात्मा बसवणं कठीण आहे. शास्त्र सांगतात देव मिळवायचा असेल ना तुम्हाला तर तुम्हाला एक करावं लागेल, ठाई जवळ सोनी करा एक चित्त, एक चित्त करावं लागेल. पण एक चित्त होत नाही ना महाराज. कीर्तनात तरी होतं का? हा, कीर्तनामध्ये सुद्धा एक चित्त होत नाही, व्हायला पाहिजे. पण लक्षात ठेवा एक चित्ताने नवे नवे या ठिकाणी लक्ष केंद्रित करून आपण खऱ्या अर्थाने मनाची एकाग्रता साधणं गरजेचं आहे. चित्ताची एकाग्रता होणं गरजेचं आहे. आणि मग अनेक साधना करून अनेक प्रयत्न करून ज्या भगवत भक्तांनी आपलं चित्त स्थिर केलेलं आहे, बाकी चित्तातले विषय बाजूला सारलेले आणि चित्त स्थिर करून आपल्या चित्तामध्ये ज्या भगवत भक्तांनी देवाला वसवलेलं आहे, देव बसवलेला आहे, अशा भगवत भक्ताची संगती महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. देव बसे चित्ती देव बसे चित्ती संगती
आता चित्तामध्ये देव वसणं एवढं सोपं आहे का? नव्हे, चित्तामध्ये देव वसवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात. आता तोही एक चिंतनाचा विषय. पण चला, चित्तामध्ये देव वसणं म्हणजे आपलं चित्त भगवान परमात्म्याशी एकरूप करणे, नव्हे भगवत स्वरूपाता प्राप्त होणं आहे. आणि मग अशा जो महात्मा आहे त्याची संगती, नव्हे संतांची संगती महाराजांनी या अभंगामध्ये मागितलेली आहे. आता संगतीचा जर विचार जर केला ना, तर माणसाच्या जीवनामध्ये संगती फार महत्वाची आहे. महाराज, आपलं जीवन मोठं व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर महाराज म्हणतात तुम्ही मोठ्यांची संगती करा. गोड आपण बोलत असतो, संगत करना बडोती. काय होतं? बडत बडत बड जाय. लक्षात ठेवा, कधी आपलं जीवन मोठं होतं हे आपल्या देखील लक्षात येत नाही, पण संगती मोठ्यांची करावी लागते. नवे नवे संगतीचे 3 प्रकार सांगितले आपण नेहमी चिंतनामध्ये या ठिकाणी करतो. एक कुसंगती आहे, एक विसंगती आहे, आणि दुसरी महाराज खऱ्या अर्थाने तिसरी सुसंगती आहे. कुसंगती कधी कधी आपल्या मरणाला कारण ठरते, विसंगतीमध्ये सुद्धा आपल्याला आनंद मिळत नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात तुम्हाला आनंद पाहिजे असेल आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला इच्छित स्थळापर्यंत जायचं असेल तर संगती चांगली करणं गरजेचं आहे. नाहीतरी आपल्या पतनाला कारण सुद्धा संगती. पतन उधार संगाचा महिमा, पतन उधार संगाचा महिमा. आपलं जीवन पतनाला जावं असं जर वाटत असेल तर महाराज दुर्जनाची संगती करा. दुर्जनाची संगती केली की महाराज जीवन पतनाला गेल्याशिवाय राहत नाही. महाराज कधी आपल्याला सज्जन असो अथवा दुर्जन असो त्यांचे गुण कधी आपल्या अंतःकरणाला महाराज चाटून जातात कधी आपल्यालाही कळत नाही बरं का. म्हणून खऱ्या अर्थाने आपण धाडस करायचंच नाही की दुर्जनाच्या संगतीमध्ये राहील आणि दुर्जनाचे एकही गुण मला लागू देणार नाही, म्हणजे असं म्हणायचंच नाही. कधी महाराज स्पर्श करून जाईल दुर्जनाचे दुर्गुण. आमचे गुरुजी सांगायचे हे कळणार सुद्धा नाही, कळतही नाही. याच्यासाठी गोड दृष्टांत सांगायचे. एक मुलगा दररोज महाराज सुंदर असे वस्त्र घालून ऑफिसला जायचा, पांढरे कपडे ऑफिसचे घालून जायचा. त्याच्या वडिलांनी विचार केला, विचारी वडील होते, आपला मुलगा बाहेर कोणामध्ये राहतो जरा बघितलं पाहिजे, बाहेर संगती कोणाची आहे. त्यांच्या लक्षात आलं की हा दुर्जनाच्या संगतीमध्ये राहतो. घरी मुलगा आल्यानंतर मुलाला सांगितलं, बाळा तू कोणाच्या घर संगतीमध्ये राहतो तुला माहिती का? त्याने सांगितलं, हो त्यांच्या संगत. अरे ते वाईट आहे, ते दुर्जन आहे, त्यांच्या संगतीमध्ये राहू नको. त्याने सांगितलं, बाबा एखादं कार्य जर सिद्ध करायचं दुर्जनाची संगती करावी लागते. अरे करायला हरकत नाही रे, पण त्यांच्या संगतीमध्ये जर बसला कधी या ठिकाणी घेशील सांगता येत नाही. कधी आता मुदत चांगलं आहे आपलं, पण पलीकडे कधी नसेल ते सांगता येत नाही. लक्षात ठेवा. मग अरे तुझ्या दुर्जनाचे दुर्गुण लागते. त्याने सांगितलं, बाबा एकही दुर्गुण लागू देणार नाही, एकही दुर्गुण लागू देणार नाही. वडील विचारी होती, जरा 2-3 दिवस त्याचे या ठिकाणी त्याला विस्मरण होऊ दिलं या गोष्टीचं. एके दिवशी सकाळी ऑफिसला जायला निघाला. वडिलांनी काही नाही, महाराज निघालेला मुलगा, बाळू जरा इकडे ये. बाळू त्यांच्याकडे गेला. काय बाबा, आज मी तुला एक वस्तू देणार आहे, दिवसभर वस्तू सांभाळायची आणि संध्याकाळी जशीच्या तशी मला परत या ठिकाणी द्यायची. काही नाही. बापाने महाराज अशी वंजूभर कोळशे घेतले, एका पुडीमध्ये बांधले आणि बाळूकडे दिले. बाळू ही वस्तू दिवसभर सांभाळायची आणि संध्याकाळी जशीच्या तशी मला परत या ठिकाणी द्यायची. म्हणजे हरकत नाही बाबा. त्याने ते वंजूभर कोळशे घेतले. महाराज ऑफिसमध्ये ते कोळशे सांभाळले. विचार करायचा, बाबाला थोडं सुद्धा कळत नाही, थोडं सुद्धा डोकं नाही. कोण म्हणतो? तो म्हणतो, इथलं नाही सांगत, तो म्हणतो बाबाला थोडंसंही कळत नाही. आणि मग महाराज ते कोळशे बघायचा, त्या कोळशाकडे का दिले असते विचार करायचा, पण त्याच्या काय लक्षात आलं नाही. शेवटी संध्याकाळी त्याने ती पुडी या ठिकाणी परत बांधली. दिवसभर अशी उडी करून ठेवली. संध्याकाळी पुडी बांधली. घरी आला
आणि घरी आल्याबरोबर बापाच्या हातामध्ये बाबा हे घ्या तुमची वस्तू. बापाने मला ती वस्तू घेतली आणि मग त्याच्याकडे या ठिकाणी बघून म्हणू लागले, बाळू मी दिलेली वस्तू कोणती होती? म्हणे बाबा कोळशे होते. बर बर बर, दिवसभर सांभाळले बाबा. कोळशाचा रंग कसा आहे? म्हणे काळा आहे. कसा असतो रंग? काळा असतो. सकाळी ऑफिसला जाताना कपडे कोणते घातले होते? म्हणे पांढरे कपडे घातले होते. जरा आता कपड्याकडे बघ बरं तुझ्या शरीराकडे. ज्या वेळेस त्याने शरीराकडे बघितलं महाराज, त्यावेळेस त्याच्या अंगावरती जे पांढरे कपडे होते ना, त्याला असे कुठेतरी असे थोडे थोडे डाग, काळे डाग लागलेले होते. तो बोलायला लागला, बाबा हे काळे डाग कधी लागले मला कळलं देखील नाही. बाबाने टाळी वाजवली. तसंच आहे, दुर्जनाच्या संगतीमध्ये गेला तर दुर्जनाचे दुर्विचार कधी चाटून जातील नाही तुलाही कळणार नाही. लक्षात ठेवा, दुर्जनाचे दुर्गुण लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या मुलांना, आपल्या महाराज परिवारातील पुढील सदस्यांना दुर्जनाच्या संगतीमध्ये जाऊ नये असं वाटत असेल तर नियंत्रण असणं गरजेचं आहे. त्याला सद्विचाराच्या धारेमध्ये पाठवणं गरजेचं आहे. म्हणून दुर्जनाचे दुर्गुण लागू देऊ नका. ते दुर्जनाचे दुर्गुण आपल्या पतनाला कारण ठरत असतात. महाराज दुर्जनाच्या संगतीमध्ये गेलं की पतन येत. जसं इकडे पतन येत ना दुर्जनाच्या संगतीमध्ये, तसं संतांच्या संगतीमध्ये, सज्जनाच्या संगतीमध्ये गेलं तर जीवनाचा उद्धार आहे. लक्षात ठेवा, आमच्या संतांनी तर सांगितलं, हो तुम्हाला आयुष्यभर सज्जनाची संगती जरी नाही भेटली, क्षणभर जरी संगती भेटली ना तरी तुमचा उद्धार झाला. आज जास्त या ठिकाणी वेळ द्यायची गरज नाही महाराज. क्षणभर जरी संगती घडली तरी वाल्याचा काय होतो? वाल्मिक ऋषी होतात. लक्षात ठेवा, वाल्या नाही, वाल्याचा या ठिकाणी वाल्मिक ऋषी होतात. किती सामर्थ्य! बोलेला वाल्मिक तैसेची करीन, इथपर्यंत महाराज या ठिकाणी अवस्था येते. वाल्याला क्षणभर वाटतं संतांची संगती घडली. नव्हे संतांच्या संगतीमध्ये जर गेलं ना तर आपला उद्धार होतो. कोण कोण उद्धरून गेलं भागवतामध्ये ऐकलं आपण. भागवतामध्ये मी आपल्याला सांगितलं म्हणून संतांची संगती करा. महाराज कबीर महाराजांनी गोड वर्णन केले. कबीर महाराज म्हणतात, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, होय तेरो बड़ भाग रे तेरी अच्छी बनेगी. मग कोण कोण उद्धरून गेलं? ध्रुवजी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई, ध्रुवजी की बना गई, प्रल्हाद जी की बन गई, राम सुमिरन में जाग रे तेरी अच्छी बनेगी. पण आपण बोललो कुठे? कबीर महाराज म्हणतात, सुतवित नारी तीन आशाए. महाराज म्हणतात, त्याग सके तो त्याग रे तेरी अच्छी बनेगी. अर्थात आपल्याला भगवत स्वरूपता प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य संतांमध्ये नवे खऱ्या अर्थाने आपण कोण त्याची महाराज या ठिकाणी ओळख संत महात्मे आपल्याला करून देतात. आणि भगवान परमात्म्याच्या सगुण साकार रूपाचं चिंतन संत महात्मे आपल्याला करून देत असल्यामुळे महाराज म्हणतात, त्यांची संगती करा. तेव्हा खऱ्या अर्थाने त्या संतांनी माझं स्वरूप मनाच्या पुढे ठेवलं. आणि असे जे संत महात्मे ज्यांनी आपलं जीवन भगवत स्वरूपाशी एकरूप केलेलं आहे, देवाला आपल्या चिंतामध्ये या ठिकाणी बसवलेलं आहे, अशांची संगती तुकोबारा या ठिकाणी मागतात. मग असे कोण येतो? कोण येत असे? तर महाराज या ठिकाणी ज्यांच्या समोर आपण सेवा करतोय अशा हनुमंत रामायणामध्ये आपण सांगत असतो. महाराज नवे नवे आपण चिंतन सांगतो. त्या सीता मातेने
बघितलं की सर्वांना या ठिकाणी रामप्रभूला जे द्यायचं ते द्रव्य दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्याने सीता शोधण्यासाठी फार महत्वाचं योगदान दिलं त्या हनुमंतरायालाच काही दिलं नाही ना. रामप्रभूला विचारलं मालक अहो तुम्ही सर्वांना दिलंय पण हनुमंताला काहीच दिलं नाही. हनुमंतरायाविषयी महाराज रामप्रभू म्हणतात काय द्यावं मला कळत नाही त्याला. त्याचे उपकारच एवढे. एखाद्या माणसाचे फार मोठे उपकार असतात महाराज. त्याच्या उत्तरातून म्हणजे उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न जर करायला लागलो तर आपल्याला एक प्रश्न पडतो याला नेमकं काय द्यावं. आणि मग खऱ्या अर्थाने हनुमंतराय महाराज समोर रामप्रभू म्हणायचे काय द्यावं ते तुम्हाला कळतच नाही. सीतामाता काय म्हणतात इथल्या सीतामाता नाही सांगत इथल्या चांगल्या महाराज सीतामाता म्हणजे तुम्हाला तर काही कळतच नाही मी देते म्हणे काही नाही. आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायांना म्हणे घे हनुमंता मी तुला बक्षीस देते. आता हनुमंतरायाने तो गळ्यामधून निघालेला हार बघितला. हार गळ्यामध्ये असतो गड्या असं म्हणून तो हार घेतला आणि हनुमंतरायाने महाराज या ठिकाणी गळ्यामध्ये घातला. हनुमंतराय किती केलं तर वानरच होतं ना. वानर महाराज आनंद झाला हार मिळेल याचा आणि हनुमंतरायाने अशी टमकन उडी मारली झाडावर जाऊन बसले. आता महाराज हाराकडे बघायचे आनंद झाला आणि हाराकडे बघत असताना एक बघितलं की माझा राम काय हारामध्ये दिसत नाही काय. हारात राम दिसत नाही. त्यांना असे विचारलं आतमध्ये असेल दातात मणी धर लागतात माकडाचे दाते दातामध्ये धरल्यावर मणी फुटला आतमध्ये बघितलं राम नाही. याच्यात नाही दुसऱ्यात असेल तिसऱ्यात असेल असं करता करता सर्व हाराचे मणी काय केले ओढले खाली टाकले. आता सीतामाता रामप्रभू समोर सीतामातेने ते बघितलं हार समोर या ठिकाणी पथडा पडलेला आहे खाली मण्याचा. हनुमंतराय हनुमंता काय केलं का तू या ठिकाणी असं केलेलं आहे. हनुमंतरायाने एकच उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे. माते ज्या वस्तूमध्ये माझा राम नाही ती वस्तू माझ्या काही कामाची नाही. तिच्यामध्ये राम नाही ती वस्तू कामाची नाही असं म्हटल्याबरोबर रागच आला होता सीतामातेला. काय म्हणतो रे त्या वस्तूमध्ये राम नाही ती वस्तू माझ्या काही कामाची नाही. तुझ्यामध्ये तरी राम आहे का तुझ्यामध्ये तरी राम आहे का असं म्हटल्याबरोबर हनुमंतराय म्हणले बघायचा का माझ्यातला राम. हो हनुमंतरायाने आपले हात असे छातीकडे आणले चरदिशी छाती फाडली. आश्चर्याचं राम लक्ष्मण सीतामाते श्रीराम सुंदर बघा. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. राम प्रभू आतमध्ये दाखवले. मला एक सांगायचंय रामप्रभू हनुमंतरायांच्या आतमध्ये आहेत. मग असे ज्यांच्या रामप्रभू आतमध्ये आहेत ना अशा महात्म्याची संगती जगन्मूर्त कुंभारांचा देव वसे चित्ती लक्षात ठेवा. आणखी सावता महाराजांचा विचार करा. सावता महाराजांची उदाहरणार्थ असं बोलायला आपल्याला जमेल की सावता महाराजांच्या आतमध्ये भगवान परमात्मा म्हणजे दृष्टांत ज्यांच्या विषयी आपल्याला माहिती तसं संत म्हणलं की आतमध्ये देव असतो बरं का. तसं प्रत्येकाच्या त्याच्यामध्ये देव आहे पण खऱ्या अर्थाने विशेष अर्थाने प्रयत्नाने ज्यांनी भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये खऱ्या अर्थाने जागृत केलेला आहे अशा भगवत भक्ताची संगती या अभंगामध्ये मागतात की देव बसे याची घडावी संगती. मग संगतीवरती किती जर चिंतन आपल्याला करता येईल. वेळ आपली पुढे पुढे चाललेली आहे. महाराज काय आहे तो असं त्यांच्या संगतीमध्ये की तुम्ही एवढी त्यांच्या संगतीची अपेक्षा अंतःकरणामध्ये धारण केलेली आहे. महाराज म्हणतात त्यांची संगती करणं हे माझ्या चित्ताला हे माझ्या मनाला आवडतं. अभंगाचं कृती ऐसे ऐसे
इथे चिंतन करून संतांची आवड आपल्या लक्षात येते बरं का. आवडीचा जर विचार जर केला 3 मुद्दे आपल्याला मांडता येतात. जीवाची आवड, संतांची आवड आणि देवाची आवड लक्षात ठेवा. आता देवाच्या आवडीचाही विचार मला या ठिकाणी करायचा नाही. जर जीवाच्या आवडीमध्ये आणि संतांच्या आवडीमध्ये जर आपण जर या ठिकाणी तुलना करायला लागलो तर जीवाला काय आवडतं मला सांगा. जीवाला काय आवडतं तर याचं चिंतन आपण मागे थोडंसं प्रमाण म्हणून आलो की या ठिकाणी वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. या ठिकाणी महाराज हे जीवाला आवडतं, हे सर्व वाढलं पाहिजे. ही माझी भौतिकता वाढली पाहिजे. महाराज ज्याच्याकडे 10 रुपये आहेत, ज्याच्याकडे 10 रुपये आहेत त्याला वाटतं माझ्याकडे किती असणं गरजेचं आहे, 100 रुपये असणं गरजेचं आहे. अर्थात आपल्याकडे जे आहेत ना याच्यापेक्षा अधिक मिळवण्याची आवड आपल्या अंतःकरणामध्ये असते. आणि लक्षात घ्या, मी कथेमध्ये सांगितलं किती मिळालं म्हणजे माणसाला समाधान वाटतं सांगा बरं. थोडक्यामध्ये किती मिळालं की आता काही मिळवण्याचं शिल्लक राहिलंच नाही. हे प्रपंच करत असताना तुम्हाला असा अनुभव येतो सांगा ना. 2 मजले झाले म्हणजे शांत व्हाय बसायला पाहिजे ना. हा बसतो का माणूस शांत? तिसऱ्या गजावरती काढून तेवढे तिसऱ्या गजाची आवड म्हणजे तिसऱ्या मजल्याची आवड धारण केलेलीच आहे. अंतःकरणामध्ये बसलेलीची ती जीवाची आवड आहे. अर्थात ही नसावी का आपल्या अंतःकरणामध्ये असणं गरजेचं आहे. महाराज माणसाला जीवन जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा हे सांगितलेलेच आहे की अन्नासाठी प्रयत्न केले पाहिजे. नवे नवे वस्त्रही आपल्या लज्जा रक्षणासाठी वस्त्रही मिळवली पाहिजे. पण महाराज खरे आपण याच्यामध्येच आपण गुंतून जातो, याच्यातच आपली आवड संपून जाते. ही जीवाची आवड आहे. आणि संतांच्या आवडीचा जर विचार जर केला कितीतरी प्रमाण मला सांगता येईल. ज्ञानोबा म्हणतात माझे जीवीची आवडी पंढरपुरा ही माझी आवड आहे. किंवा महाराज आवडे तुकोबराय म्हणून आवडे रूप कितीतरी प्रमाण सांगते, कितीतरी प्रमाण सांगते. ते माऊली म्हणतात आप कानडिया विठोबा कानडिया बहु आवडशी जीवा सोनिया बहु आवडशी जीवा सोनिया कानडिया विठोबा. कानडिया विठोबा बहु आवडशी, बहु शब्द वापरलाय म्हणजे अति आवडतो, अति आवडतो की त्याच्यापेक्षा वेगळं दुसरं काही आवडतच नाही. ते आवड संपून जाते ते ठिकाण म्हणजे आमचा भगवान परमात्मा आम्हाला आवडतो. म्हणजे संतांची आवड आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देवा मला त्या संतांची संगती करणं आवडतं. नवे नवे त्या भगवत भक्ताची संगती मला पाहिजे. नवे नवे महाराज म्हणतात त्या भगवत भक्ताची संगतीची आवडीचं रूपांतर आता या ठिकाणी वासनेमध्ये झालेलं आहे. महाराज वासना या ठिकाणी वासनेचंही चिंतन आहे. महाराज जगद्गुरु तुकोबराय संत आहे आणि संतांच्या अंतःकरणामध्ये वासना निर्माण होणं ही वासना म्हणजे या ठिकाणी मला तुम्ही सांगतो दुःखाला कारण. बरोबर आहे की वासना ही दुःखाला कारण ठरत असते. नवे नवे जन्माला कारण ठरते. जन्माला 3 कारण यावं लागतं. कोणकोणते 3 कारण? आपलं कर्म जर शिल्लक असेल तरी यावं लागतं, आपलं पाप जर शिल्लक असेल तरी यावं लागतं आणि आपली वासना जर शिल्लक राहिली तरी सुद्धा माणसाला जन्माला यावं लागतं. हे संतांनीच महाराज या ठिकाणी सिद्धांत मांडले. आणि महाराज माझ्या अंतःकरणामध्ये वासना निर्माण झाली. मग ही वासना तर वासनेचे 2 रूप या ठिकाणी आपल्याला पद्धतीने चिंतन करता येतं. महाराज म्हणतात एक असत वासना आहे आणि एक सत वासना आहे. लक्षात ठेवा
असत वासना जास्त या ठिकाणी सांगायची गरज नाही. दुसऱ्याच्या विषयी या ठिकाणी वाईट विचार मनामध्ये येणं याला असत वासना म्हणतात. एखाद्याचा जर वेल मांडवावरती जात असेल, आता वेल मांडवावरती जाणं म्हणजे महाराज एखाद्याचं चांगलं होत असेल, एखाद्याच्या मुलाचं लग्न जमतच नसेल, पण आली या ठिकाणी महाराज एखादी म्हणजे पाहुणे आले जमायला लागलं, महाराज मनामध्ये विचार येणं जमलंच नाही पाहिजे, ते मोडलंच पाहिजे, झालंच नाही पाहिजे, याला मात्र अशुद्ध वासना म्हणतात. अशुद्ध वासनेचे कितीतरी उदाहरणं मला या ठिकाणी पुराणातले सांगता येतील. पण चला महाराज अशुद्ध वासनेचे स्वरूप लक्षात घ्या. मग शुद्ध वासना कशाला म्हणतात हो महाराज? आणखी थोडस जर खोल जाऊन जर बोलायचं म्हटलं, या भौतिक जगताविषयी या ठिकाणी निर्माण होणं, एखादी लालसा निर्माण होणं, नवे भौतिक जगतात गुंतणं म्हणजेच या ठिकाणी अशुद्ध वासना आहे. आणि मला शुद्ध वासना भगवान परमात्म्याविषयी मनामध्ये एक प्रेम, एक वात्सल्य निर्माण होणं, याला शुद्ध वासना म्हणतात. याला शुद्ध वासना मला थोडक्यामध्ये बोलायचं जर म्हटलं तर, मग शुद्ध वासनेचं स्वरूप महाराज या मागणी प्रकरणामध्ये आपल्याला बघता येईल की संतांची वासना कशी होती. याच्यामध्ये महाराज द्रौपदी आपल्या सुभद्रेला भगवान परमात्मा प्रसन्न झाले. जेव्हा महाभारताचं युद्ध संपलं, कौरव राजे महाराज या ठिकाणी हारले, पांडव राजे झाले, मग भगवान परमात्मा प्रत्येकाला विचारतात, बोला तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे. तर मागणी पण आपण जर वासना म्हणू त्याला, ही वासना संतांच्या अंतःकरणामध्ये असते. सुभद्रेला विचारलं, बोल सुभद्रे तुला काय पाहिजे. सुभद्रामध्ये देणार का देवा? हो हो, याला शुद्ध वासना म्हणतात. मग देवा माझी अशी इच्छा आहे, कृष्ण तो कधी पंकज पंजरांते देव मे विशुतो मानस राजहंस प्राण प्रयाण समय कपवात पिते कंठावरोदन विदो स्मरणं कुतस्ते. देवा माझी एकच इच्छा आहे, माझ्या या पिंजऱ्यामध्ये आपण राजहंस पक्षी म्हणून या ठिकाणी विराजमान व्हावं. ज्या वेळेस माझा शेवटचा देह पडणार आहे ना, त्यावेळेस माझ्या देहामध्ये नवी शरीराला या ठिकाणी शेवटचा श्वास जात असताना कुठलंही कफ वात पित्ताने माझं शरीर या ठिकाणी ग्रासू नये. आणि शेवटची एकच वासना आहे, एकच इच्छा आहे, काय? कंठावरोदन विदो स्मरणं कुतस्ते. माझ्या मुखामध्ये तुमचं या ठिकाणी नाव असावं, हीच माझी वासना. याला सात्विक वासना म्हणतात, त्याला सात्विक वासना म्हणतात. नाहीतरी महाराज भीष्माचार्य म्हणतात की नाही, कीर्तना तो कर्णा स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. याला शुद्ध सात्विक वासना असं या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. ज्याच्याकडे ही वासना आहेत ना, अशा भगवत भक्ताला एकच महाराज शेवट या ठिकाणी अनुभवायला मिळतं. काय अनुभवायला? तुका म्हणे आम्ही खातो आनंदाची गणपत. कोणती वासना? सात्विक वासना ज्याने अंतःकरणामध्ये धारण केली आहे. महाराज या ठिकाणी म्हणतात, देवा माझी अशी सात्विक वासना आहे. अर्थात भगवत भक्ताची संगती ही कर्ण म्हणजे सात्विक वासना आहे. महाराज म्हणतात ती वासना देवा माझी तुम्ही या ठिकाणी पूर्ण करावी. महाराजांना आपल्या भक्तीचं मला सामर्थ्य माहिती होतं, सेवा किती केलेली आहे, याच्यावरून आपल्याला पुढे मिळेल की नाही याचा अनुभव आपल्याला अगोदरच येत असतो. विचाराने लक्षात ठेवा, जगद्गुरु तुकोबारांची भक्ती म्हणजे कमी नव्हती महाराज. नुसती जगद्गुरु तुकोबारांच्या देहामध्ये आले म्हणजे मोरे म्हणतो आपण, आंबिले म्हणतो, या देहामध्ये आल्यानंतर, या कुळामध्ये आल्यानंतर भक्ती होती असं नाही. महाराज म्हणतात मागे होता जन्मी याची करीत आलो आम्ही. मागचे जन्म सांगायला मला वेळ नाही बरं का. प्रत्येक अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी भक्ती केलेली आहे, म्हणून तेव्हा मी मागणी केली तू पूर्ण करणार आहे. पण ती मागणी पूर्ण केल्यानंतर परत त्या संतांची आणि माझी अंग संगाने ताटातूट होता कामा नये. महाराज म्हणतात हरिजना सवे भेटी हरिजन सवे भेटी हरिजन सवे भेटी
ऐसे आवडते म्हणा ऐसे आवडते म्हणा आण हो सख्या तुम्ही हो सख्या तुम्ही ऐसे आवडते म्हणा ऐसे आवडते म्हणा हरि हरि गोपाल कुमार हरि गोपाल हरि गोपाल हरि गोपाल हरि गोपाल हरि हरि गोपाल कुमारी गोपाल गोपाल कुमारी हरि हरि गोपाल हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. हरिजनांची एकदा मला भेट झाली अर्थात संतांची भेट झाली की खऱ्या अर्थाने परत या ठिकाणी विरह नको. परत त्यांचे आणि माझे अंग संगाने म्हणजे परत त्यांचा आणि माझा विरह नको. कधी कधी काय होतं महाराज, एखाद्या वस्तूच्या प्राप्तीमध्ये आनंद आहे, वस्तू प्राप्त झाली की माणसाला आनंद वाटतो, पण महाराज खऱ्या अर्थाने प्राप्त झालेली वस्तू परत जर या ठिकाणी जर दूर जर गेली ना तरी पण माणसाला त्याचं दुःख भोगावं लागतं. लक्षात ठेवा. नवीन मोबाईल घेतला, आता मोबाईल महाराज या ठिकाणी लाखभराचा मोबाईल घेतला, कष्ट करून फार कष्ट केले आणि 1,00,000 रुपयाचा मोबाईल घेतला आणि मग तो दाखव म्हणून शायनिंग मारत या ठिकाणी बाजारामध्ये गेला. बघितलं चोरांनी, अरे चांगला दिसतोय, काही नाही मला त्यांचा हात साफ असतो, याने खिशामध्ये घातला, चोरांनी कधी मारलं यालाही कळालं. आणि मग महाराज नंतर थोड्या वेळाने लक्षात आलं, खिशात हात घातला, खिशात खालून हात निघाला, अरे मोबाईल गेला. मला सांगा, प्राप्त झाल्यानंतर आनंद होता, पण गेल्यानंतर काय अवस्था असते, ज्याचा गेला त्याला कळेल. महाराज जर खिशामध्ये नसला तरी असे बेल वाजल्यासारखी वाटते, बेल वाजल्यासारखी वाटते, खिशात कुठला मोबाईल. म्हणजे विरहाचं दुःख आहे, प्राप्तीमध्ये आनंद आहे. एखादी वस्तू मिळाली की आनंद आहे, पण ती जेव्हा आपल्यापासून दूर जाते ना मग मात्र किती दुःख. याच्यासाठी कितीतरी उदाहरण आज कथेमध्ये सांगितलं. भगवान परमात्मा गोकुळामध्ये आले होते, पण ज्यावेळेस आक्रूर नेण्यासाठी आले, काय गोपिकांची अवस्था होती. भूमी पडल्या व्रजबाई, कोण देहाते संभाळी, नयनीच्या ओदकाने भिजली धरणी, या आनंदाचे अंग. विरहाचं दुःख आहे, विरह नको महाराज. विरहाचं दुःख आम्हालाच होतं, यात नाही, पण संतांचं जर विरह जर होत असेल ना, माझ्या देवाला सुद्धा मला ते दुःख सहन होत नाही. महाराज भगवान परमात्म्याच्या डोळ्यामध्ये पाणी यावं. माऊलीच्या समाधी सोहळ्याचा प्रसंग, माऊलीच्या समाधी सोहळ्याचा प्रसंग. महाराज धन्य धन्य जयाचे खुशी, ज्ञान ऐसे सांगता हरीशी, प्रेम ओसंडले पृथ्वीशी,
धन्य धन्य दयाची कुशी ज्ञान देव जन्मले. देव रडत होते, लक्षात ठेव, देव रडत होते. महाराज आनंद आहे मिलनामध्ये, पण विरहामध्ये दुःख आहे. म्हणून महाराज म्हणतात मला ते दुःख होऊ नये म्हणून नहो अंग संग तुटी. त्यांची आणि माझी अंग संगाने ताटातून उडता कामा नाही. बरोबर असं आहे भगवान परमात्मा. असे संगतीचं महत्व. हो, असं संगतीचं महत्व आहे. पण तुम्ही फारच आग्रह करताय की त्यांची संगती मला पाहिजेच. विशाल नाही का? मला वाटलं आमचा एक विद्यार्थी विशालीकडे, तो आला की कोणता खाली बसलाय का? बरोबर, मला वाटलं उभा आहे. माझ्या लक्षात नाही, लहान पोरं म्हणजे लहान जेव्हा अशोक क्लासला असेल मला वाटलं उभा राहिला. तो जर उभा असता तर चाल म्हटलं असतं, विठाला आणि मग खऱ्या अर्थाने त्यांची संगती करणं महाराज म्हणतात माझ्या मनाला आवडतं. परत अंगसंगाने ताटातून होता कामाने काहो. काय विशेष त्यांच्या संगतीमध्ये? महाराज म्हणतात त्यांच्या संगतीतलं जिनच खऱ्या अर्थाने भलं करणारं जिनं आहे. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे जिने भले संत संघर्षणे. सहज जरी त्यांची संगती आपल्याला घडली ना तरी आपल्या जीवनाचं भलं होतं. महाराज गावबाला सहज संगती घडली होती. गावबा गेले होते नाथ महाराजांकडे, पण काही नाही आपल्याला मिष्टान्न खायला मिळालं. पण संतांच्या संगतीमध्ये जे काही मिळतं ते सर्व मिष्टच असतं, ते पवित्रच असतं, ते सात्विकच असतं आणि ते आपल्या उद्धारालाच कारण असतं. गावबा सहज जाऊन बसले, पण नाथ महाराजांच्या नंतर महाराज तुम्ही चाललात पण पुढचं कोण वाङ्मय करेल? त्यांनी सांगितलं काळजी करू नका, शिष्य तयार करून ठेवलाय. कोण? गावबा. त्या गावबाला कोणीच चांगलं म्हणत नव्हतं, पण नाथ महाराजांनी आपल्या पदावरती बसवलं. नवे नवे गावबाकडून पुढचं वाङ्मय या ठिकाणी करून घेतलं. नवे नवे कृपा दृष्टी निहाळले आपल्या पदी बैस मिले. बाप रकुमा देव विठ्ठले भक्ता दिले वरदान. महाराज संतांच्या संगतीमध्ये सहज जरी गेलं ना तेथे रामनाम होईल श्रवण. घडेल भोजन उच्चिष्टाचे. उच्चिष्ट म्हणजे संत वाङ्मयाचं चिंतन आपल्याला ऐकायला मिळतं. भगवान परमात्म्याचं तत्वज्ञान संतांच्या मुखामधून निघालेलं आपल्याला ऐकायला मिळतं. ज्या तत्वज्ञानाने आपलं जीवन उद्धरून जातं, लक्षात ठेवा. म्हणून असे संत महात्मे त्यांची संगती आपल्याला आपल्या जीवनामध्ये घडावी. नव्हे आपण त्याच्यासाठी प्रयत्न करावे. संतांच्या संगतीमध्ये जाऊन सत्विचार या ठिकाणी मिळवावे आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं, एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांच्याकडे प्रार्थना आहे. कारण संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थाने काय होतं? संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर महाराज म्हणतात संतांच्या संगतीमध्ये गेलं की आपण संत होऊन जातो. संतांचा फार मोठा संत भावाचं वाटत असेल. नवीन संत होण्यामध्ये खरा या ठिकाणी मला पुरुषार्थ आहे. तर देव होण्यामध्ये असं जर कोणी जर म्हणेल तर एक लक्षात घ्या, देव ते संत देव निमित्त त्या प्रतिमा किंवा संतांच्या संगतीमध्ये गेलं की देवाला आपल्याला जवळ करायची गरज नाही, देवच आपल्या जवळ येतो. जसं मी मागे बोललो होतो, एखादी व्यालेली गाय आणि तिला आपल्याला पकडायचे, व्यालेली ग्रासले, दुःख झालंय म्हणून पळते, ती पळते म्हणून तिच्या पाठीमागे पळूच नका. मग तिने जे दिलेलं बछडं आहेत ना, ते वासरू आहेत ना, ते वासरू आपल्या जवळ ठेवा. ती किती जरी पळाली ना परत वासराच्या लोभाने आपल्याकडे येणारच आहे. तसे भगवत रूपी गाय जर पकडायची असेल तर संत रूपी वासरू आपल्याकडे असणं गरजेचं आहे. संत रूपी वासराच्या लोभाने गाय आपल्याकडे येणारच आहे. म्हणून ज्ञानोबा राय, तुकोबा राय, सावता महाराज, सेना महाराज आदी करून संत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव सावता तुकाराम. या संत महात्म्याची सेवा करा. महाराज आपल्याला भगवान साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून संत आपण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांची संगती करा. महाराज म्हणत त्यांची संगती करणं माझ्या मनाला आवडतं. परत अंगसंगाने ताटातूट होता कामा नये आणि नेहमी त्यांच्या संगतीमध्येच माझं जीवन असावं. कारण ते जीवन महाराज खऱ्या अर्थाने भलं करणार आहे. अशा प्रकारे या अभंगाचा भावार्थ नाव त्या वेदामध्ये मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, संत महात्म्याच्या चरणी या ठिकाणी समर्पित करायचे. अतिशय सुंदर वातावरण या ठिकाणी आहे. असं वाटतं सकाळपर्यंत चालू द्यावं, सकाळपर्यंत. पण चला, सुंदर नियोजन या सर्व जे भवानी नगरमधील कार्यकर्ते मंडळींनी केलेलं आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन
त्यांना धन्यवाद या ठिकाणी देतो. झालेले सेवा भगवंताच्या चरणी, माझ्या श्री गुरूंच्या चरणी, माझे श्रीगुरु प्रातस्मरणी वैकुंठवासी रंगनाथ स्वामी महाराज भिंगारे शूर संस्थान आणि आळंदीचे गुरुवर्य यांच्या मुखामधून जे श्रवण केलं ते मांडण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल जय जय हरि हरि विठ्ठल जय जय विठ्ठल बोलणे करू वेळी वाकुडे उत्तरे क्षमा करा महाराज हरे आहे वंदर महाविकार करा क्षमा करा महाराज तुम्ही आहे तुला महाराज करा क्षमा करा महाराज ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदान विठ्ठल